वने बनून दाखवा तुम्ही. शिवला जन्माला येण्यासाठी एका आईला बाळासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. सगळ्यांना शिवरायाची आई होत चालणार नाही. काही ना मावऱ्यांची आई म्हणून घ्यावं लागेल. मी शिवभक्तांसोबत शिवरायाचा मावला सुद्धा आहे. आता प्रत्येकाला म्हणावं लागेल, आयुष्याची उंची गाठायची असेल तर उंच घर किल्ल्यावर मला जावं लागेल. पाचवी दिवशी छठवीची पूजा करण्यापेक्षा शिवचरित्र लावून वाचावं लागेल. आणि एका आईला आता मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. पोरा प्रताप फुलंदला छत्रे फुलवंतच्या शहासुरातीच्या राजाधिराज श्रीमंत कृत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. इतिहासात हे एक शाप आहे. इतिहासाच्या गोलाचा हा एक अपराध आहे. इतिहासाच्या यथार्थात एक वैचारिक आवश्यकता आहे. यात मी कीर्तन माझ्या लाजाचा इतिहास सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभे आहे. स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज, पण त्यांची आई जिजाऊ विदर्भातल्या त्यांचे पिताजी शहाजीराजे मराठवाड्याचे विदर्भाची लय घेते. मराठवाड्याचा पुत्र एकत्र येतात, पण त्यांच्या जाण्यातून त्यांचा पुत्र या महाराजला कल्याण छत्र उभा करतो. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1623 मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीदेवीचे मंदिर होते, म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. पण मासाहेबांना शिवरायांना संस्कार घडवताना भीती या शब्दात कळतात होता. यश आणि आपण त्यामध्ये फक्त भीती असते. ती भीतीची भिंत असावी की मग यश समजते. 35 वर्षाच्या आपल्या आयुष्यात राजकीय कार्यकिर्दीमध्ये हातवला. जगाच्या इतिहासात अल्पकाळात क्रांती घडलेली नाही, हे फक्त महाराष्ट्रात झालं. एखाद्या ध्येयाच्या दिशेने समर्पित भावनेने कसं कार्य करावं हे शिवचरित्र शिकवतं. 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही की जिचं महाराजांनी नियोजन केलं नाही. आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असं जर कोणी मावश्या भूमीवर जन्माला आले असते तर छत्रपती शिवाजीराजे दुसरे नाव नाही. जन्माला याच्या आधीच ठरले काय करायचंय, जन्माला येऊन काय करायचंय. महाराजांच्या आयुष्यात एक खास घटनेचं नियोजन केलेलं नव्हतं, तो म्हणजे महाराजांचा मृत्यू. इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी. 12 वर्षाचे शिवराजे बेंगलात आहेत. मासाहेब यांनी स्वतःचा प्रपंच बदला ठेवला. स्वराज्याचा संसार उभा करायच्या दिसणे सगळ्यात मोठं पाऊल ठरलं. समाजी यांना शहाजी राजांनी घडवलं. त्यांनी बेंगलातच राहा. त्यांनी कर्नाटक पुराण उभा करावा. धाकटे शिवराजे जिजाऊ यांच्यासोबत त्यांनी पुण्यात महाराष्ट्रात स्वराज्य बघा असं विशाल साम्राज्य उभा करावं. मासाहेब शिवबाई निभाले. पण 12 वर्षाच्या एका पित्यानं आपल्या पुत्राला द्यावं काय. एक स्वप्न, एक ध्यास, एक महत्वाकांक्षातली केवळ विश्वास आहे पुत्र. संस्कृतांमधली मुद्रा त्याने आपल्या पुत्राला दिली. काय होते त्या मुद्रेनं, पचनला लेखे वरानी विष्णू विश्ववंदिता शाहजुना मुद्रा बदलायला झुके. प्रतिपदाच्या चंद्राच्या कळे तुमची लाज वाहत जाईल आणि ते एक दिवस त्या विश्वाला वंदनीय होईल. आणि काय शहाजीराजाने छोट्या मंत्रिमंडळाला आणि म्हणाले, ध्यानी घ्या शिवराजे, उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचंय. काय क्रिएटला की काय शहाजीराजाने भगवा गोळला सांगितलं. त्या जल्या पटेल आपल्या पुत्राला आग्रहपूर्वक सांगितलं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य नाही. मनगटात आणि छातीत धग असावे लागते. त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्री कृष्णांचा, हा भगवा त्यागाचा पराक्रमाचा अभिमानाचा, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा राजे, हा भगवा भरपूर द्या. शहाजीराजांच्या सांगण्यावरून मासाहेब पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झाले, बकाल झाले. कोणी सगळी भूमी उजाड झाली. एक फुटकी गोळी दाखवली. त्यांनी सांगितलेलं, जो इथं कोणी वस्ती करा त्या शुभ अशुभ. या भेटीबटीला सह्याद्रीच्या कापडात लावू लागली. जगण्यासाठी लढायचं आणि लढण्यासाठी जगायचा अट्टहास झाला होता त्यांच्या आयुष्याचा. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. पुण्यात आल्यावर लाजांना पहिला प्रश्न पडला, इथली लय्यत का सहन करते. राज्य लयतेचं, भूमी लयतेची, मग मी पण असता का. मासाहेबांनी दिलं, ज्यांनी यांची काळजी करावी
रक्षण करला तर कोणी नाही लाजे पुरी एक राजा होता तसे शिवाजी महाराज म्हणजे कोण तर मासाहेब तडला माझ्या झोपडीतील बाय माऊली सांगते इला पिला जाऊ दे आणि बरीच जणांचे येऊ दे तो बरीलाजा होता तसे शिवाजी महाराज तर करून आणि म्हणाले बी होय तो बरीलाजा गाव बसली पण पुन्हा एकदा प्रश्न खावा काय शेतात पेरावं काय काय आपल्याकडे जेव्हा 12 ला पहिली सरकारी संस्था स्थापन झाली तिचं नाव होतं स्वराज्य या संस्थेमार्फत बी बियाणं ज्वाल्यातल्या बघता बघता मोठं सरकार पीक आलं हातातून घास खाण्याच्या वली गल्याखोल्या जनावर पिकांचा नाश करू लागले मासाहेबांना प्रश्न पडला पीक नाही जगलं तर लयात कधी समजा दुसऱ्या दिवशी मासाहेबांनी विलक्षण व्यक्ती सुटली डोंडे पेटवले जो इतरपणे वस्ते कराल ते अशुभ पण जो पण जनावरचं शिकल कंटाळलं सोन्याचं करायला जाईन हे काय जन्मावर घेऊन आले त्या मासाहेबांना त्या पोलाकर अनेक त्या जनावर कर पाहिला दोन पक्षी मारले आणि पिकाचं संरक्षणही झालं आणि स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे ही